सावरकर म्हणजे आमच्या नाशिककरांची अशी छाती फुगून जाते. आम्हाला भाग्य आहे की आम्ही त्यांच्या गावात राहतो. आणि दुसरं म्हणजे एक स्पोर्ट्समनचं जेव्हा सत्कार एका स्पोर्ट्समनकडनं होतो तो त्याच्यासाठी खरंच एक विशेष क्षण असतो. आणि आज मला तुम्हा सर्वांमुळे ते भाग्य लाभलं आणि चंदू बोर्डे सरांकडनं माझा सत्कार झाला. माझे इथे सासरवाडी पण आहे आणि फार माझे मित्र पण इथे आहेत, त्यामुळे एक प्रकारचा घरचाच सत्कार आहे असं मला अशी माझी आजची भावना आहे. माझा भाऊ त्याच्याकडनं मी दिलगिरी मागतो, तो येऊ शकला नाही, त्याला अर्जंट जावं लागलं. पुढील अर्धा ते पाऊण तासात मी तुम्हाला ही अमेरिकेची सफर म्हणजे रेस अक्रॉस अमेरिका आहे ही आम्ही कशी केली, का केली आणि कुठल्या पद्धतीने केली याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. हे खरं तर एक प्रकारचं आमच्यासाठी स्वप्न आहे आणि ते स्वप्न जे आम्ही पाहिलं ते खरं ठरलं आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. हे स्वप्न आम्ही कधी बघितलं, पुणेकरांना याची जाणीव आहे. सायकलिंग गेले 4-5 वर्षात भरपूर वाढत आहे आपल्याकडे आणि असंच 4-5 वर्षापूर्वी आम्ही हौशेपोटी सायकलिंगला सुरुवात केली. आम्ही तुमच्यासारखंच लहानपणी शाळेतनं जेव्हा सायकलिंग करायचो त्याच्यानंतर जे सायकलिंग सुटलं, BJ मेडिकलला आलो कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर आपल्या प्रोफेशनल जीवनामध्ये गेल्यानंतर आपला तसा सायकलिंगचा फारसा संबंध येत नव्हता. पण एक प्रकारचा तो धागा आम्हाला गवसला. आमच्या सामाजिक कार्यातूनच हे झालं. आम्ही आदिवासी पाड्यांवर सतत कल्पतरू फाउंडेशनच्या बॅनरखाली कॅम्प घ्यायला जातो आणि एक दिवस असं ठरवलं की कॅम्प घ्यायला जाताना आपण गाडीने का जायचं, बुवा सायकलने जाऊया. आणि असं करून आम्ही सायकलवर जायला लागून आमच्या सायकलिंगची सुरुवात झाली. आणि मग आम्ही 30 किलोमीटरचे 60चे 100चे 500चे 1000 कधी झाले आम्हाला कळलं नाही. असंच आम्ही ते ब्रेवे जे आता डॉक्टर मुखियान तुम्हाला जे सांगितलं होते की ब्रेवे तुम्ही ऐकून असाल, इथे बरेचसे सायकलिस्ट बघतात. तर ब्रेवे ऍक्टिव्हिटी करताना एकदा मी मुंबईवरनं महाबळेश्वर आणि महाबळेश्वरनं मुंबईला परत जाताना इथेच आम्हाला याचे क्लिफ हँगर नावाची एक रेस होती. त्या रेसचे आयोजक भेटले आणि ते म्हणले की तुम्ही ब्रेवेमध्ये खूप कमी वेळात कंप्लीट करताय, तर असं का नाही करायचं की तुम्ही आम्ही एक क्लिफ हँगर नावाची डेक्कन क्लिफ हँगर नावाची स्पर्धा घेत आहोत आणि तिच्यात तुम्ही सहभागी व्हा. तर ते त्यांना मी विचारलं की ह्या स्पर्धेचं असं विशेष काय आहे. तर ते म्हणले की ह्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही ही वेळेत पूर्ण केली तर तुम्ही रॅम रेस अक्रॉस अमेरिका या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पात्र ठरा. तोपर्यंत खरं सांगायचं तर आम्ही रॅम या स्पर्धेचं नाव आम्ही सुद्धा ऐकलेलं नव्हतं. मग आम्ही घरी गेलो आणि त्याच्याबद्दल वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा खूप मोठा प्रकार आहे आणि हा आपला आवाक्याच्या बाहेर आहे. आम्ही त्यांना कळवलं की नाही, या स्पर्धेला जाणं आम्हाला काही शक्य नाही, अमेरिकेत जायचं एवढं आणि तयारी करायची एवढं करून, आम्ही एक तर डॉक्टर आहोत आणि एवढं होणार नाही कदाचित. तर ते संयोजकांचं आम्हाला असं उत्तर होतं त्याच्यावर की तुम्ही हे क्वालिफाय करा. तोपर्यंत 2-3 जण भारतामध्ये क्वालिफाईड होते आणि जर तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये वेळेत कंप्लीट केली तर तुम्ही त्या कमी याच्यामध्ये तुमची गणना होईल. आणि तो आम्हाला कॅची पॉईंट वाटला आणि म्हणून आम्ही पुण्याला आलो. पुण्यात ही स्पर्धा होती आणि ही स्पर्धा अशी होती की 400 मैल म्हणजे 644 किलोमीटर हे अंतर 32 तासात करायचं होतं. पुण्यापासून रेसला स्पर्धेला सुरुवात होणार होती. पुण्यावरनं महाबळेश्वरला वर चढून परत साताऱ्याला खाली यायचं हायवेला आणि मग साताऱ्यावरनं धारवाडपर्यंत जाऊन मोलेम घाटात गोव्याला उतरायचं आणि हे 32 तासात करायचं होतं. तर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही आलो या स्पर्धेला आणि इतर सगळ्या भारतातून आलेल्या स्पर्धकांसोबत आम्ही सुरुवात केली आणि पाहता पाहता ती स्पर्धा आम्ही 32 तासाच्या ऐवजी 30 तासात संपवलीच नाही. तर त्या स्पर्धेत माझा भाऊ महेंद्र हा दुसरा आला आणि 5 मिनिटाच्या फरकाने मी तिसरा आलो. तर तिथे आमचा कॉन्फिडन्स फार बूस्ट झाला आणि आम्हाला आमची जी मित्रमंडळी नाशिकला आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्ही क्वालिफाईड झालाय तर आता मागे वळून नाही बघायचं, आपण तुमची जर तयारी असेल तर बाकी सगळी अरेंजमेंट करायची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत, आता आपण अमेरिकेला जायचं. असं आम्हाला गोव्यातच असताना त्यांनी फोन केला. आम्ही परत गेलो आणि मग सगळ्यांना
ह्या रेस अक्रॉस अमेरिकेबद्दल आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि ठरवलं की जायचं. त्यांनी एवढा आम्हाला विश्वास दिला की डॉक्टर तुम्ही दोघं भाऊ सायकलिंगवर लक्ष द्या, बाकी सगळं आम्ही बघू. आणि तो सगळ्यात मोठा, त्याला भाग्य लागतं असे मित्र भेटायला. आणि मला वाटतं दॅट इज अवर बिगेस्ट ॲसेट. ते आमचं सगळ्यात मोठं ॲसेट आहे आपल्या जीवनात आम्ही कमवलेलं. तर असं करून आम्ही स्वप्न बघितलं टू बी द फर्स्ट इंडियन टू कम्प्लीट रॅम ॲज अ टीम रेस अक्रॉस अमेरिका. तोपर्यंत कुठल्याही भारतीयाने कम्प्लीट केलेली नव्हती. आपल्याकडनं 2 अटेम्प्ट झालेले होते पण ते सक्सेसफुल नव्हते. तर ही एक्झॅक्टली रॅम म्हणजे काय आहे? मोस्ट रिस्पेक्टेड अँड लॉंगेस्ट रनिंग एन्ड्युरन्स इव्हेंट आहे हा. जगातला सगळ्यात अवघड असा आहे. ॲथलेटिक्ससाठी आपण डिस्कवरी चॅनलवर बघतो टॉप 10 एक्स्ट्रीम चॅलेंजेस ऑफ द वर्ल्ड असे दाखवतात ते. त्याच्यामध्ये ह्या स्पर्धेची गणना होते. ती का होते हे तुम्हाला पुढे बघितल्यानंतर लक्षात येईल. प्रत्येक ॲथलेटिक्ससाठी ही एक अचिव्हमेंट असते, पिनॅकल ऑफ अचिव्हमेंट. तो मग सायकलिस्ट असो का कुठलाही ॲथलेटिक असो. आणि प्रत्येक सायकलिस्टसाठी जगभरातल्या इट इज अन एपिक इव्हेंट. या स्पर्धेमध्ये रस्ता कसा असतो तर ह्या मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पॅसिफिक ओशन पासून सुरुवात होते याची आणि अटलांटिक ओशनला जाऊन अक्षरशः समुद्र सपाटीवर सी बीचवर या स्पर्धेची सुरुवात होते. आणि असं करताना हा 12 राज्य क्रॉस करतो आपण. एवढंच नाही तर अमेरिकेमध्ये तुम्हाला माहिती असेल मित्रांनो 3 टाइम झोन्स आहेत. आपल्याकडे कसं IST आपण इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणतो तसं अमेरिकेत पॅसिफिक टाइम वेगळा आहे, त्याच्यानंतर माउंटेन डे लाईट टाइम आहे आणि ईस्टर्न डे लाईट टाइम आहे. हे 3 टाइम झोन तुम्ही क्रॉस करता. वाळवंट क्रॉस करता. रॉकीज माउंटेन जे की आपल्या हिमालयासारखे आहेत ते क्रॉस करावं लागतं, ज्याची उंची 10,000 फुटापर्यंत आहे. पठार, कन्सासचं पठार हे तुम्हाला क्रॉस करावं लागतं. आणि मग ॲपलांचियन माउंटेन जे आपल्या सह्याद्रीसारखे आहेत हे माउंटेन क्रॉस केल्यानंतर तुम्ही अटलांटिक ओशनला जाऊन भेटता. तर हा इतका अवघड रस्ता असल्यामुळे याची गणना टॉप 10 एक्स्ट्रीम चॅलेंजेसमध्ये होते. रस्ता असा एकदम फ्लॅट नाही आहे. आपण म्हणतो ठीक आहे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ, पण हा रस्ता कंटिन्युअस वर खाली आहे. एका समुद्रापासून तुम्ही सुरू करता आणि दुसऱ्या बाजूच्या समुद्रावर परत खाली उतरता. आणि हे करताना जेव्हा स्पर्धेत सुरुवात करतो आणि शेवटी पोचतो तर इतक्या वेळा तो वर खाली करतो. सगळ्यात कमी उंची म्हणजे 170 फूट समुद्र सपाटीपेक्षा खाली आणि सगळ्यात उंच म्हणजे 10,000 फूट समुद्र सपाटीपेक्षा उंच. एवढं त्याला डोंगर रांगा चढावे लागतात. आणि जेव्हा तो हे अंतर पूर्ण करतो तेव्हा त्याने 1,70,000 व्हर्टिकल फीट एवढं लाईन केलेलं असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 3 वेळा माउंट एव्हरेस्ट चढण्यासारखं आहे. आपल्या सगळ्यांना टूर द फ्रान्स, जिरो दी इटालिया, इस्पानिया ह्या रेसेस ऐकून आहेत, आपण माहिती आहोत. सगळ्यांना थोडक्यात ह्या रेसबद्दल जर कम्पेअर करायचं म्हटलं तर रॅममध्ये अंतर हे 50% पेक्षा जास्त आहे टूर द फ्रान्सपेक्षा. वेळ दिलेला हा खूप कमी आहे. टूर द फ्रान्स ही 28 दिवस चालते. रेस अक्रॉस अमेरिकामध्ये तुम्हाला 9 दिवस दिलेले असतात. रेस डे कुठलाच नसतो. इथे एकदा सुरुवात घड्याळाची झाली स्टार्ट लाईनला की ती फक्त शेवटी फिनिश लाईनलाच घड्याळ थांबतं. त्याच्यामध्ये तुम्ही आराम करा, झोप घ्या, खा प्या, तुम्हाला काय करायचं ते त्या वेळेत करावं लागतं. ड्राफ्ट प्रकारचं रायडिंग टूर द फ्रान्समध्ये अलाउड असतं, ते रॅममध्ये अलाउड नसतं. ड्राफ्ट म्हणजे काय, एका स्पर्धकाच्या मागे दुसऱ्या स्पर्धकाने सायकल चालवायची, असं हे टूर द फ्रान्समध्ये अलाउड असतं. याच्यामुळे मागच्या स्पर्धकाला 30% कमी एनर्जी लागते, याला ड्राफ्टिंग म्हणतात. आणि शिवाय स्टेजेसमध्ये नसतात. टूर द फ्रान्स ही स्टेजमध्ये असते. प्रत्येक स्टेज झाली की आराम मिळतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे टूर द फ्रान्स ही IPL आहे आणि ही एन्ड्युरन्स लॉंग टर्म टेस्ट मॅच सारखी ऍक्टिव्हिटी आहे सरांच्या भाषेत. माउंट एव्हरेस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माउंट एव्हरेस्ट सोबत जर कम्पेअर करायचं म्हटलं तर माउंट एव्हरेस्ट डेफिनेटली अशी लोक आहेत ज्यांनी दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. आणि माउंट एव्हरेस्ट ही नक्कीच डेंजरस आहे, पण रॅम ही त्याच्यापेक्षा अवघड आहे. सो वाय वी चूज दिस ड्रीम. आम्ही हे स्वप्न का बघितलं त्याचे कारण असे आहेत की आतापर्यंत गेल्या 35 वर्षांचा इतिहास आहे या स्पर्धेचा. अमेरिकेमध्ये ही स्पर्धा होते आणि याच्यामध्ये 200 पेक्षा कमी अशी लोक आहेत आतापर्यंत ज्यांनी सोलो कॅटेगरीची रेस कंप्लीट केलेली आहे. आणि 500 पेक्षा कमी लोक आजपर्यंत जगाच्या पाठीवर आहेत की ज्यांनी टीम कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा पार केलेली आहे. ह्या गेल्या 35 वर्षाच्या इतिहासामध्ये वेअर डज इंडिया स्टँड, 25हून जास्त देश याच्यामध्ये सहभागी होतात आणि पारितोषिक घेऊन जातात. पण आतापर्यंत कुठलाच इंडियन ऑफिशियल फिनिशर नव्हता. आपल्याकडनं मला सांगायला अभिमान वाटेल की 2 जणांनी अटेम्प्ट केला होता फार चांगल्या प्रकारे, पण
अनसक्सेसफुल राहिलेत ते काही कारणामुळे. त्यामुळे आम्ही हे स्वप्न बघितलं की चला आपण लेट्स क्रिएट अ हिस्ट्री टू बिकम अ फर्स्ट इंडियन टू कम्प्लीट द रॅम्प इन अ रेकॉर्ड टाइम. दॅट वॉज अवर एम. 7 दिवसाच्या आत आम्ही टार्गेट ठेवलं होतं, कारण टार्गेट ठेवणं फार महत्त्वाचं असतं. त्याचं महत्त्व मी तुम्हाला पुढे पटवून देतो. जेव्हा आपण अशा स्पर्धेची तयारी करतो, एवढ्या मोठ्या स्पर्धेला जेव्हा जायचं असतं, तर इट इज नॉट अबाउट मी अँड माय ब्रदर. मी आणि माझ्या भावाने सायकल चालवणं म्हणजे ही स्पर्धा असं नाहीये. याच्यामध्ये एक टीम लागते, एक स्ट्रॉंग टीम लागते, डेडिकेटेड टीम लागते आणि ती सगळ्यात महत्त्वाची असते. आणि मी जसं तुम्हाला आत्ता बोललो की माझं बिगेस्ट ॲसेट जेव्हा आम्ही ठरवलं त्याच वेळेस हा आमचा सुनील दत्त म्हणून टीम लीडर आहे, आमच्यासोबत BJ मेडिकल कॉलेजमधलाच आहे, स्किन विडी स्पेशालिस्ट. त्याने ही धुरा घेतली लीडरशिपची. तो म्हटला की मी पूर्ण बाकीची मॅनेजमेंट